नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. वाहतुकीस व रहदारीस अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविल्याने मुख्याधिकारी यांचा सत्कार. दिग्रसच्या नागरिकांनी केला मुख्याधिकारी अतुल पंत यांचा सत्कार. दिग्रस येथे अतिक्रमण हटाव मोहीम जरी सध्या थांबली असेल, परंतु 24 फेब्रुवारी पासून अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा सुरू होणार आहे. दिग्रस शहरातील अतिक्रमण मोहीम तत्परतेने तसेच कोणत्याही दबाव तंत्राला बळी न पडता नगर परिषद दिग्रसचे मुख्याधिकारी अतुल पंत यांनी यशस्वीपणे शहरातील अतिक्रमण हटविल्याने दिग्रसच्या नागरिकांनी त्यांचा सत्कार केला आहे. नगर परिषद दिग्रस आणि विविध विभागामार्फत जसे सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसील विभाग व दिग्रस पोलीस स्टेशन या विभागामार्फत नुकतेच दिग्रस शहरातील अतिक्रमण हटवण्यात आले. तर तहसील कार्यालयापासून तर नवीन बस स्टँड, शिवाजी महाराज चौक, तसेच घंटीबाबा चौक आणि आर्णी नाका या परिसरातील जे अतिक्रमण होते ते नगरपालिकेचे CO अतुल पंत साहेब यांनी पुढाकार घेऊन यशस्वीपणे हटवले. त्याबद्दल दिग्रस येथील नागरिकांतर्फे आम्ही आज त्यांचा सत्कार केला आहे आणि असेच कार्य त्यांच्या हातून घडो अशी इच्छा व्यक्त केली आहे. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.